Dear student, we will see Science and Technology part first, lesson number 6, Refraction of Light. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 6वं प्रकरण प्रकाशाचे अपवर्तन त्या ठिकाणी पाहणार. इन इट वी विल सी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये आपण प्रकाशाचं अपवर्तन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तनाचे नियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक, डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचे अपस्कार. कॅन यू रिकॉल, थोडंसं आपल्याला आठवायचंय, व्हॉट इज मीन्ड बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? काय सांगता येईल? व्हेन लाईट इज इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ एन ऑब्जेक्ट इन जनरल it is deflected in different direction. This process is called reflection of light. आपल्याला माहिती की एखाद्या असतानाची काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूच्या पृष्ठभागावर प्रकाश किरण जो आहे तर तो प्रकाश किरण काय झाला त्याच्यावर तर पडला तर सर्वसामान्यपणे आपल्या लक्षात येताना दिसते की तो पडलेला जो काही प्रकाश किरण जो आहे तर त्या पडलेल्या प्रकाश किरणांचं विविध दिशेला काय होताना दिसते, विचलन त्या ठिकाणी होताना दिसते. आणि ही जी प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं परावर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. दुसरं आपल्याला विचारलं की व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम पाहतो. ही इयत्ता 8वीला आपण त्या ठिकाणी प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम त्या ठिकाणी पाहिले. काय सांगता येईल? लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम आपल्याला त्या ठिकाणी माहिती. पहिला नियम काय सांगता येईल? द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे ऑफ द लाईट आर ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडंट अँड ऑल थ्री आर इन द सेम प्लेन. काय सांगता येईल? द इन्सिडंट रे पहिला कोणता आहे तर इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे अँड द रिफ्लेक्टेड रे. काय सांगितले? इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट आर ऑन द ऑपोजिट side of the normal to the reflecting surface at the point of incidence point of incidence and all three lie in the same plane. याचा अर्थ काय? आकृती जी आहे तर त्या आकृतीवरून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, या ठिकाणी ही आपली त्या ठिकाणी नॉर्मल जे आहे तर ती नॉर्मल त्या ठिकाणी असणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी मिरर असणार आहे. मिरर आहे ही आपली त्या ठिकाणी नॉर्मल आहे. हा त्या ठिकाणी इन्सिडंट रे असणार आहे. इन्सिडंट रे आणि हा जो असणार आहे
तर तो असणार आहे रिफ्लेक्टिंग रे. आता काय पहिला नियम, द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ द नॉर्म. म्हणजे काही नॉर्मल जे आहे तर त्या नॉर्मलच्या एका बाजूला इन्सिडेंट रे आहे, एका बाजूला त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड आहे. पुढे अँड ऑल थ्री लाई इन द सेम प्लेन. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल काय असतात, एकाच प्रतल जे आहे तर त्या एकाच प्रतलामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. दुसरं आपल्याला सांगता येईल, द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल इन मेजर्स. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, द अँगल ऑफ इन्सिडन्स, द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड angle of reflection are equal in measure. या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे मेजर ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आणि मेजर ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशी असतात, त्यांची माप समान असणार. म्हणजे या ठिकाणी आपाती कोणाचं माप आणि परावर्तित कोणाचं माप कसं असतंय तर त्या ठिकाणी सारखंच असतं. अशा प्रकारचे आपल्याला प्रकाश परावर्तन जे आहे तर त्या प्रकाश परावर्तनाचे नियम त्या ठिकाणी सांगतात. याच्यानंतर पुढे वी हॅव सीन दॅट जनरली लाईट ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन. आपण पाहिले की प्रकाश जो आहे तर तो प्रकाश काय होता नसतो, सरळ रेषेमध्ये मार्गक्रमण जे आहे तर ते मार्गक्रमण त्या ठिकाणी करतात. आणि बिकॉज ऑफ धिस इफ एन ऑपेक ऑब्जेक्ट लाई इन इट्स पाथ इज शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म. आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येत नसते की प्रकाशाचा असताना तो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गामध्ये जर एखादी अपारदर्शक अशा प्रकारची असणारी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू जर त्या ठिकाणी जर आली तर त्या वस्तूची काय होता नसते, आपल्याला शॅडो म्हणजे छाया जी आहे तर ती छाया त्या ठिकाणी किंवा सावली जी आहे तर ती सावली निर्माण होताना दिसते. वी हॅव ऑल्सो सीन इन द प्रिव्हियस क्लासेस हाऊ दिस शॅडो चेंजेस ड्यू टू द चेंजेस इन देअर रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ सोर्सेस ऑफ लाईट अँड द ऑब्जेक्ट. मागच्या इयत्तांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले की निर्माण झालेले जे काय असणारे जे काही शॅडो जे आहे, छाया जे आहे तर त्या रिलेटिव्ह सोर्सेस काय म्हटलेले की सर्वसाधारणपणे सापेक्ष अशा प्रकारचे ऊर्जेचे असणारे काही स्रोत जे आहेत तर त्या स्रोताच्या सापेक्ष असलेल्या ज्या काही वस्तूच्या स्थानामुळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदलतात याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी केला. पुढे बट लाईट कॅन बेंड अंडर सम स्पेशल सर्कमस्टन्सेस ॲज वी विल सी बिलो. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण जे आहे तर ते बेंट होतात म्हणजे वागतात. आता ते कसे वागतात हे आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेली जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आता पुढे आपल्याला पाहायचंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं अपवर्तन त्या ठिकाणी कसं होतं त्यासाठी आपल्याला एक ट्राय धिस ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली पहा. त्यासाठी मटेरियल आपल्याला ग्लास, 5 रुपये कॉईन, पेन्सिल, मेटॅलिक व्हेसल एक्सेट्रा. म्हणजे काचेचा ग्लास, 5 रुपयाचं नाणं, पेन्सिल आणि धातूचं भांड आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. पहा त्याच्यामधली पहिली असणारी काही ऍक्टिव्हिटी फर्स्ट जी आहे तर याच्यामध्ये पहा काय करायचे, टेक ए ट्रान्सपरंट ग्लास अँड फिल्ड इट विथ वॉटर. पहा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं असणारे काही बॉटल जी आहे तर ती बॉटल त्या ठिकाणी घेतलेली. ही सर्वसाधारणपणे ही जी बॉटल आहे तर ती ट्रान्सपरंट असेल अशा प्रकारची घेतली आणि याच्यामध्ये काय केलेलं मी पाणी जे आहे तर ते पाण्याने त्या ठिकाणी भरून घेतले. तुम्ही त्या ठिकाणी काचेचा ग्लास किंवा बिकर जो आहे तर तो बिकर घेतला तरी चालेल. आता पुढे डीप सम पोर्शन ऑफ द पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन वॉटर. याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला सर्वसाधारणपणे ही जी असणारी काही बॉटल जी आहे तर त्या बॉटलमध्ये
एक पेन जो आहे तर तो पेन अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, व्हर्टिकल अर्धवट बुडवलेला आहे आणि पाण्यात बुडालेला तो असणारा तो काही पेन जो आहे तर त्या पेनच्या बुडालेल्या भागाच्या जाडी जी आहे, थिकनेस जी आहे तर त्या थिकनेसचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण तुम्हाला त्या ठिकाणी करायचं येते. पुढे आता नाव कीप द पेन्सिल इन्क्लाइन इन वॉटर सरफेस अँड ऑब्झर्व इट्स थकनेस. आता काय करायचं, पेन्सिल जे आहे तर ते पेन्सिल काय करायची, तिरकी ठेवायची. हा जो काही पेन जो आहे तर तो पेन अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तिरपा त्या ठिकाणी ठेवून त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचे. पहा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी घरी सुद्धा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहू शकता. पहा अशी पहिली ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतरची दुसरी असताना जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटी 2 मध्ये काय करायचंय, कीप ए 5 रुपी कॉइन इन ए मेटॅलिक व्हेसल. या ठिकाणी धातूचं असणारं जे काही भांड जे आहे तर त्या भांड्यामध्ये काय करायचं, 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते नाणं त्या ठिकाणी ठेवायचं आणि भांड्यापासून पुढे काय सांगितले, स्लोली गो अवे फ्रॉम द व्हेसल. असं नाणं ठेवल्यानंतर जे काही भांड जे आहे तर त्या भांड्यापासून दूर त्या ठिकाणी यायचं. आता कुठपर्यंत दूर जायचंय पहा, की स्टॉप ॲट द प्लेस व्हेन द कॉइन डिसअपियर्स. आपली नजर जी आहे तर ती नजर त्या ठिकाणी काय करायची, जे काही भांड्यामध्ये असणारं जे काही 5 रुपयाचं नाणं जे आहे तर त्या 5 रुपयाच्या नाण्याकडे त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला त्या नाण्यापासून दूर जायचं. आता कुठपर्यंत दूर जायचंय आता पुढे, स्टॉप ॲट द प्लेस व्हेन द कॉइन्स डिसअपियर्स. ज्या ठिकाणी आपल्या डोळ्यांना ते नाणं दिसेनासं होईल त्या वेळेला काय करायचंय तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं. पुढे कीप लुकिंग इन द डिरेक्शन ऑफ द कॉइन. नाण्याच्या दिशेने काय करायचे, पाहत त्या ठिकाणी राहायचे. पुढे आस्क ए फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द व्हेसल. आणि आपला मित्र जो आहे तर त्या मित्राला काय करायचंय तर ते धातूचं असताना जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्यामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी ओतायला त्या ठिकाणी सांगायचं. यू विल बी एबल टू सी द कॉइन वन्स द लेव्हल ऑफ द वॉटर रिचेस ए सर्टन हाईट. आता त्या ठिकाणी भांड जे आहे तर त्या भांड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर पाण्याची एका विशिष्ट पातळीला ते पाणी येईपर्यंत आपल्याला काय होणार दिसते तर ते असणारे जे काही नाणं जे आहे तर ते नाणं त्या ठिकाणी परत आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसते, दिसायला त्या ठिकाणी लागताना दिसते. आता व्हाय डज दिस हॅपन, हे असं का घडतं. आता काय सांगता येईल, इन बोथ द केसेस द पोर्शन ऑफ द पेन्सिल इनसाइड द वॉटर्स अपियर्स टू बी थिकर दॅन द पोर्शन अबव्ह वॉटर. आपल्याकडे आकृती आहे, आकृतीच्या साईन आपण समजून घेऊ की पहिल्यांदा काय केली, पेन्सिल जी आहे तर ती पेन्सिल आपण त्या ठिकाणी व्हर्टिकली त्या ठिकाणी आणि व्हर्टिकली धरल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसते की पेन्सिलचा पाण्यामधला असणारा जो काही भाग जो आहे तर तो काय असं दिसतो, आपल्याला जाड त्या ठिकाणी दिसताना दिसतो. काय सांगते की पेन्सिलची पाण्यामध्ये असणारी जी काही जाडी जी आहे तर ती जाडी आपल्याला त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. इन द सेकंड केस द पेन्सिल अपियर्स टू बी ब्रोकन नियर द सरफेस ऑफ द वॉटर. दुसऱ्यांदा काय केलं, पेन्सिल जे आहे तर ते पेन्सिल काय केली आपण इन्क्लाइन केली, म्हणजे तिरपी त्या ठिकाणी धरली. पेन्सिल जर त्या ठिकाणी तिरकी जर आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये जर ठेवली तर पेन्सिल त्या ठिकाणी आपल्याला ब्रोकन म्हणजे तुटलेली त्या ठिकाणी काय होता दिसते, पाहायला त्या ठिकाणी मिळताना दिसते. म्हणजे आपली असणारी काही पेन्सिल जी आहे तर ती पेन्सिल काय होताना दिसते, ब्रोकन त्या ठिकाणी झालेली दिसते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पेन्सिल जी आहे तर ती पेन्सिल काय झालेली दिसते, आपल्याला ब्रोकन त्या ठिकाणी झालेली दिसते. म्हणजे तुटलेली त्या ठिकाणी आपल्याला पेन्सिल जी आहे तर ते पेन्सिल तुटल्याचा भास जो आहे तर तो भास त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आता पुढची असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे, आता नाण्याच्या बाबतीमध्ये काय काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे यात असं का होताना दिसतं, की सर्वसाधारणपणे इन बोथ द अबव्ह ऍक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड
ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन ऑफ द लाईट व्हाईल कमिंग फ्रॉम आउट ऑफ द वॉटर. याच्या काही दोन्ही कृती ज्या आहेत तर त्या दोन्ही कृतीमध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता दिसते की हा जो काही दोन्ही कृतीमध्ये दिसून आलेला जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना काय होता दिसते, प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाच्या किरणांची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलते. आता हा भाग जो आहे तर तो एअरचा असणार आहे, हा कसला असणार आहे, वॉटरचा असणार. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात नसते की पाण्यामधून प्रकाश जो आहे तर तो प्रकाश बाहेर येताना त्याची दिशा जी आहे तर ती दिशा काय होता नसते, बदलताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आणि म्हणून पहा काय सांगता येईल की लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू द अनदर ट्रान्सपरंट मीडियम. आता हे पाणी हे एक मीडियम झालं. आता हे पाण्यामधून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं, म्हणजे हे एक ट्रान्सपरंट मीडियम असणार. त्याच्यानंतर पाण्याच्या वर हवा त्या ठिकाणी असणार आहे, हे सुद्धा एक ट्रान्सपरंट मीडियम त्या ठिकाणी असणार आहे, माध्यम त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून प्रकाश जो आहे तर तो प्रकाश एका पारदर्शक माध्यमामधून दुसरं असणारं जे काही पारदर्शक माध्यम जे आहे तर त्या दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना त्याचा मार्ग जो आहे तर त्या मार्गाची दिशा जी आहे तर ती दिशा काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी बदलताना दिसतो. आणि दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि त्यालाच आपण काय म्हणतो दिसतो, प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. आता काय सांगता येईल आपल्याला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही लाईट चेंजेस, काय सांगता येईल पहा की लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन, लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium, this is called refraction of light. पुन्हा एकदा ऐका की प्रकाश काय करताना दिसतो, एका मार्गामधून किंवा एका माध्यमामधून, हे जी काही माध्यम जे आहेत, एअर एक माध्यम आहे, वॉटर एक माध्यम, एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जात असताना काय करताना दिसतोय तर त्याचा असणारा काही मार्ग जो आहे तर तो मार्ग काय होताना दिसतो, बदलताना दिसतो किंवा त्याच्या मार्गाची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलताना दिसते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो दिसतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.